PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांकरता शेतात जाणारे रस्ते सुस्थितीत असावे याकरता कायदे निर्माण करून तशा प्रकारच्या सूचना देखील महसूल विभागाला दिल्या आहेत. याच अनुषंगानं सेवा पंधरवाडा व महाराजस्व अभियान देखील राबवण्यात आलं आहे. मात्र महसूल विभागानं अडवलेले रस्ते मोकळे करून दिले असले तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत रस्ता मोकळा करून दिल्याचा आदेश सुद्धा मिळालेला नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. रस्ते मोकळे करून दिल्यावर देखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं महाराजस्व अभियानाचा फायदा तरी काय, असा थेट प्रश्न देखील शेतकरी प्रशासनाला विचारत असल्याचं दिसतंय. माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अचलपूर येथे निवेदन देऊ या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे. आम्ही सर्व शेतकरी बांधव एकलासपूर ते धामणगाव गडी हा जो 3 किलोमीटरचा पांदन रस्ता आहे तो बऱ्याच दिवसापासून 1982 पासून दुर्लक्षित आहे. हा ब्रिटिशकालीन रस्ता आहे. या रस्त्यासाठी आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या रस्त्याची स्थिती पाहता बंड्या तर काय ट्रॅक्टर त्यात बसतील. संबंधित शेतकरी बांधवांची त्या रस्त्यावर असलेली शेती कमीत कमी 1000 एकर असेल आणि 200 शेतकरी या रस्त्यानं बाधित आहेत. त्यांचा संत्रा असो, कापूस असो, सोयाबीन असो, केळी असो, इतर कोणतंही पीक असो ते बिलकुल सडल्याशिवाय राहतच नाही. कारण आजही जरी गेलो आपण डिसेंबर महिन्यात तर टोंगाय पाणी त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आहे. रस्ता मागणीसाठी अजूनही अनेक प्रकरणे तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याचं देखील दिसतंय. या सर्व बाबींकडे या सर्व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन महसूल विभागाच्या काम काढू धोरणामुळे रखडलेले शेतकऱ्यांचे पानंद रस्ते दुरुस्त करून याबाबतीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची देखील मागणी शेतकरी करत असल्याचं दिसून येत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.